हजारो लाखो ठेवीदारांना चुना लावून बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट आणि पतसंस्थांचे संचालक अध्यक्ष हे फरार झाले किंवा अटक झाले। या दरम्यान त्यांची जी काही स्थावर किंवा जंगम मालमत्ता होती किंवा त्यांच्याकडे जी काही वाहनं होती, त्यांच्याकडे जी काही ॲसेट होती, ती विकत घेणाऱ्यांची एक नवी टोळी बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सक्रिय झाली होती। त्या काळात अगदी पडेल भावाने किंवा किरकोळ भावाने या टोळीनं अडचणीत असलेल्या संचालकांच्या जमिनी किंवा त्यांच्या गाड्या घोड्या घेण्याचा निर्णय घेतला। मात्र आता SITनं आणि मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे हे सगळे लोक अडचणीत येणार आहेत। यांना सुद्धा कदाचित बिनभाड्याच्या खोलीत जावं लागू शकतं। या आणि अशाच विषयावर पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बीड जिल्ह्यात गेल्या 2-2.5 वर्षामध्ये किमान 8 ते 10 पेक्षा अधिक मल्टीस्टेट पतसंस्था आणि अर्बन निधी या बंद पडल्या। ज्या उद्देशानं या सगळ्या पतसंस्था किंवा मल्टीस्टेट उभारल्या होत्या त्या उद्देशालाच हरताळ फासण्याचं काम सुरेश कुटे, अर्चना कुटे, त्यानंतर चंदूलाल बियानी, त्यानंतर साईनाथ परभणे, बबन शिंदे, संतोष भंडारी यांच्यासारख्या व्हाईट कॉलर दरोडेखोरांनी केलं। खरोखरच यांना व्हाईट कॉलर दरोडेखोरच म्हणायला पाहिजे। सर्वसामान्य माणसाच्या घामाचा पैसा, त्यांच्या कष्टाचा पैसा, त्यांनी रक्ताचं पाणी करून कमवलेला पैसा यांच्याकडे विश्वासानं ठेवायला दिला आणि यांनी मात्र तो दरोडेखोरी करून आपल्या व्यवसायात आणि आपल्या ऐशोआरामात वापरला। त्यामुळं त्यांच्या विरोधात कारवाई होणं, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होणं, त्यांचा पांढरपेशीपणाचा बुरखा टाराटारा फाटणं हे अपेक्षित होतं। त्यांना पोलिसांकडून सहकार्य हे देखील अपेक्षित होतं, कारण पोलिसांची तोंड ही पैसे देऊन बंद केलेली होती। पण भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही आहे असं जे म्हणतात, तशाच पद्धतीनं वर्ष 1.5 वर्षानंतर का होईना पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत हे गारानं पोहोचलं। त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जी SIT नियुक्त झालेली आहे त्या SIT सोबतच काही अधिकार हे एका स्वतंत्र अधिकाऱ्याकडे असावेत असा निर्णय घेण्यात आला। त्या बाबतीत मंगळवारी मुंबईमध्ये एक बैठक पार पडली। इकबाल सिंग चहल नावाचे गृह विभागाचे जे अपर सचिव आहेत त्यांच्या उपस्थितीत आणि आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळके, ठेवीदारांच्या वतीनं आंदोलन करणारे आंदोलक सचिन उबाळे यांच्या सहित बीडचे SP, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर असे सगळेच बैठकीला हजर होते। या बैठकीमध्ये इकबाल सिंग चहल यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली। त्यांच्याकडे सचिन उबाळे असतील किंवा सुरेश धस असतील यांच्यासारख्यांनी मागणी केली की हे जी कोणी सुरेश कुटे होते, अर्चना कुटे होते, त्यानंतर चंदूलाल बियानी असतील किंवा साईनाथ परभणे असतील, बबन शिंदे असतील किंवा संतोष भंडारी असतील, हे अटक झाल्यानंतर किंवा ते फरार असताना त्यांची जी काही प्रॉपर्टी, मग त्यामध्ये बबन शिंदेसारख्यांच्या शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्यांच्या शाळेमधलं फर्निचर आहे, तशीच त्यांची काही स्थावर मालमत्ता आहे। बीडच्या राजीव गांधी चौकात आणि भगवान बाबा चौकात देखील त्यांची प्रॉपर्टी आहे। तसेच कुटेंचे तर मोठ्या प्रमाणात हजारो कोटींचं साम्राज्य आहे। बीडच्या MIDC पासून ते पुणे मुंबईच्या MIDC पर्यंत त्यांच्या शेकडो जागा आहेत। त्यांच्याकडे जवळपास 1000 ते 2000 वाहनं होती, ज्यामध्ये ऑडी सारख्या महागड्या गाड्यांपासून ते टेम्पो ट्रॅव्हलर पर्यंत अनेक वाहनं होती। चंदूलाल बियानी यांनी सुद्धा पोद्दार शाळा उघडली होती किंवा इतरही फ्रँचायझी घेतल्या होत्या। बन्सल फ्रँचायझी सारखी फ्रँचायझी त्यांच्याकडे होती। साईनाथ परभणे यांनी देखील एक गुळाचा कारखाना काही लोकांच्या मदतीनं टाकला होता। या सगळ्या ज्या काही त्यांच्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज SITनं किंवा आर्थिक गुन्हा शाखेनं न्यायालयाच्या आदेशावरून सीज केलेल्या आहेत। आणि असं असताना देखील बीडमधले काही 2 नंबरचे धंदे करणारे, काही सावकार, ज्या लोकांकडे पैसा जास्त झालाय असे
4 चाकी 6 चाकी 10 चाकी गाड्यांचे व्यवहार करणारे काही दलाल, अशा सगळ्यांनी आणि ज्यांचे कोणाचे पैसे हे कुठे किंवा इतरांकडे अडकलेले त्या सगळ्या उच्चभ्रू लोकांनी, म्हणजे यामध्ये सगळेच 2 नंबरच्या धंदेवाल्यापासून ते उच्चभ्रूपर्यंत अनेकांनी आपले हात पिवळे करून घेण्याचा प्रयत्न करून घेतला. अगदी ऑडी सारखी गाडी जी 4-5 कोटीची गाडी आहे ती 5-50 लाखात जर का भेटत असेल किंवा 5-50 लाख आपले कुठेकडे अडकलेले आहेत त्याच्याऐवजी मग गाडी घेऊन ती विकायची, असले धंदे बीडमधल्या अनेकांनी केले. ज्यांचा जुन्या नव्या मोटर विकण्याचा किंवा गाड्या विकण्याचा धंदा आहे ना, त्यांनी तर हा उद्योग सर्रास केला. काहींनी कुठेंची प्रॉपर्टी लावून घेतली, काहींनी कुठेंचे उद्योग लावून घेतले, काहींनी साईनाथ परभणींच्या गुळाच्या कारखान्यातले शेअर विकत घेतले. हे सगळे लोक आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाहीये, तर या लोकांना सुद्धा जेलमध्ये जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि आम्ही न्यूज अँड व्ह्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा हे सांगत होतो की ज्यांच्यावर कारवाई झाली, ज्यांना अटक झालेलं आहे किंवा जे बँक करप्ट झालेले आहेत, अशांची प्रॉपर्टी स्वस्तात काय पण फुकट भेटली तरी घेऊ नका. कारण एक ना एक दिवस चौकशीचा ससेमेरा किंवा चौकशीचं लफडं जर का मागं लागलं तर त्यातून मानगूट सोडवता येणार नाही. पण कसं आहे, हे जे सावकार आहेत, जे 2 नंबरचे धंदे करणार आहेत किंवा गाड्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणार आहेत ना, यांना पैशाचा हव्यासच एवढा आहे. आणि ही लोक अडचणीत आलेत म्हणून मग यांना ओरबाडून कसं घ्यायचं या उद्देशानं अगदी बीडपासून मुंबईपर्यंत अनेकांनी या प्रॉपर्टीज ढापलेल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं यापूर्वी या हरिभाऊ काळेंच्या काळात अनेकांना केवळ त्रास द्यायचा किंवा त्यांच्याकडून 4 पैसे उकळायचे म्हणून त्यांना चौकशीला देखील बोलवलं होतं. पण आता खरोखर SIT कडून या आरोपींची मालमत्ता किंवा या पतसंस्था मल्टीस्टेटच्या संचालकांची मालमत्ता, त्यांच्या गाड्या घोड्या विकत घेणाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, महत्वाची डेव्हलपमेंट अशी झालेली आहे की जेवढ्या काही बीड जिल्ह्यात बंद पडलेल्या पतसंस्था, अर्बन निधी आणि मल्टीस्टेट असतील, या सगळ्यांचा स्वतंत्र कारभार पाहण्यासाठी म्हणून एका उपजिल्हाधिकाऱ्याकडे हे सगळं प्रकरण दिलं जाणार. म्हणजे सगळ्यात महत्वाची डेव्हलपमेंट ही आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी काही यामधला रिव्ह्यू घेतलेला आहे, यामध्ये जे काही आतापर्यंत अहवाल प्राप्त झालेले त्यावरून एकच लक्षात येते की प्रशासकीय दप्तर दिरंगाई ही देखील याला कारणीभूत आहे. पोलिसांनी तर अक्षम्य दुर्लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे केलेले आहे. ज्या प्रकरणामध्ये हरिभाऊ खाडेसारखा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी 1 कोटी रुपयाची लाच घेताना पकडला जात असेल ना, त्या पोलीस दलाकडून म्हणजे अगदी पारदर्शी कारभार आणि कायद्याला धरून तपास होईल ही अपेक्षाच करणं चूक आहे. त्याच्यामुळेच लोक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. पण आता हे प्रकरण 2 आमदार असतील किंवा सचिन उबाळेंसारखा एक तरुण असेल, या सगळ्यांनी हातात घेतलंय आणि त्याच्यामुळं कुठंतरी या प्रकरणामध्ये डेव्हलपमेंट फास्ट होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. एक मात्र निश्चित आहे की कुठे पासून ते बियाणीपर्यंत ज्या ज्या लोकांच्या संपत्ती, प्रॉपर्टी, गाड्या घोड्या ज्यांनी कुणी खरेदी केल्यात ना, त्यांची आजपासून झोप उडणार आहे. त्यांना इथून पुढे जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग करावं लागलं तर आश्चर्य वाटायला नको. आजची जी डेव्हलपमेंट आहे त्यावरून तरी हे होणार आहे, आज ना उद्या कधीतरी होणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी एक डेव्हलपमेंट जी या बैठकीतून झालेली की ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत, ज्यांनी कुठे सारख्यांना कुठलीच कागदपत्र न पाहता, कुठलंही व्हॅल्युएशन चेक न करता जी काही लोन अमाऊंट डिस्बर्स केलेली आहे, अब्जावधी रुपये जे लोन त्यांना ज्याने फुटाण्यासारखं वाटलेलं ना, त्याची देखील चौकशी गृह विभागाकडून केली जाण्याचा शब्द हा या बैठकीत देण्यात आला. म्हणजे मुंबईत गेल्या 15-20 दिवसात किंवा महिनाभरात ज्या काही 2-3 बैठका झालेल्या आहेत त्याचं काहीतरी पॉझिटिव्ह फलित हे ठेवीदारांच्या बाजूने निघतंय असं दिसतंय. आणि अपेक्षा करायला हरकत नाही की लवकरच म्हणजे येत्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये ठेवीदारांचा पै ना पै त्यांना परत मिळेल आणि त्यांच्या घामाचं मोल हे सरकार ठरवेल असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.